Okay, so let's start now. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण लूप किंवा व्हाईल लूप स्टोअर्ड प्रोसिजरमध्ये कशा प्रकारे यूज केलं जातं हे डिटेलमध्ये एक्झाम्पल पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंटिल कशा प्रकारे यूज केलं जातं हे पाहणार आहोत. ॲक्च्युली व्हाईल आणि अंटिल यामध्ये फरक काय आहे. व्हाईल लूपमध्ये आपण व्हाईलच्या लूपच्या आतमध्ये ज्यावेळी आपण आय हा डिक्लेअर करतो त्यावेळी आय कुठेपर्यंत इन्क्रीमेंट झाला पाहिजे हे व्हाईल लूपच्या आतमध्ये डिक्लेअर केलं जातं. जर आपण 10 लिहिलं असेल तर 10ला व्हाईल लूप ब्रेक केलं जातं. बट अंटिल कीवर्ड हा त्यासाठी यूज केला जातो. ह्या अंटिल कीवर्डचा यूज करूनच तुम्हाला सांगावं लागतं की लूप तुमचं ॲक्च्युली कोणत्या संख्येपर्यंत इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट होणार आहे. सो लेट स्टार्ट फॉर दॅट. या ठिकाणी आपण हेडिंग टाकून घेऊया अंटिल. सो अंटिलचा प्रोग्राम पाहण्यासाठी आपण MySQL विंडो ओपन करून घेऊया. झूम करूया. नाव एंटर. यूज डेटाबेस. लेट्स स्टार्ट नाव. नेहमीप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा डिलिमिटर चेंज करून घ्यावा लागेल. सो मी डिलिमिटर चेंज करतोय. डिलिमिटर $$ आपण यूज करूया. तुम्ही डॉलर यूज करू शकता किंवा // किंवा अँड ऑपरेटर दोनदा यूज करू शकता. सो लेट्स स्टार्ट अ प्रोसिजर. सो आपण एक प्रोसिजर तयार करून घेऊया. त्या प्रोसिजरला नाव देऊया रिपीट डेमो 5. ओके, रिपीट डेमो 5 हे मी त्याला नाव दिलेलं आहे. नाव एंटर अँड टाईप अ बिगिन कीवर्ड. ओके, मी इथं डायरेक्टली टाईप करतोय हा व्हाय वी नीड टू change a delimiter, how to create a procedure, which rules are important to create a stored procedure program, that all data covered in our previous lecture, that all lecture links are available in description. ओके, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता ज्याने की तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कशा प्रकारे स्टोर्ड प्रोसिजरचे प्रोग्राम रन केले जातात. मी या इंटेन्शनली तुम्हाला ह्या गोष्टी आत्ता सांगत नाही आहे कारण की मागच्या व्हिडिओजमध्ये आपण ते खूपदा रिपीट केलेलं आहे. बिगिन कीवर्ड आपण डायरेक्टली यूज करतोय जो आपण एक्झिक्युशन ब्लॉक इंडिकेट करतोय. ज्यावेळी आपल्याला स्टोअर्ड प्रोसिजरचा कोणताही प्रोग्राम लिहायचा असेल त्यावेळी आपल्याला PL/SQLचं ब्लॉक स्ट्रक्चर लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, सो बिगिन कीवर्ड नंतर मला एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घ्यावा लागेल. डिक्लेअर आय व्हेरिएबल डिक्लेअर करूया. त्याला इंटिजर आपण डेटा टाईप देऊया आणि त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू ही 1 ठेवूया. मागच्या लूपिंगच्या व्हिडिओजमध्ये आपण हे सेम टास्क रिपीट केलेलं आहे. आणि याचबरोबर डिक्लेअर आउटपुट नावाचं एक व्हेरिएबल घेऊया आणि त्याचा डेटा टाईप आपण varchar ठेवूया आणि लेंथ 100 ठेवूया. ओके, नाव आउटपुट ब्लँक सेट करून घेऊया आपण पहिल्यांदा. आउटपुट इज इक्वल टू ब्लँक. ओके, नाव यूज अ लूप रिपीट. ओके, मी रिपीट वापरलेला आहे. का रिपीट वापरलेला आहे? जोपर्यंत आपलं अंटिल हा 10 होणार नाही आहे तोपर्यंत ही गोष्ट रिपीट झाली पाहिजे असं मला सांगायचं आहे. मी रिपीट डायरेक्टली वापरलेला आहे कारण की अंटिल आपण याच्या खाली वापरणार आहोत. ओके, सो रिपीट कोणता टास्क रिपीट व्हायला पाहिजे हे आपण लिहूया. पहिल्यांदा आउटपुट सेट केलं पाहिजे. आउटपुट इज इक्वल टू कॉनकॅट आउटपुट देन प्रिंट आय अँड देन प्रिंट सेमिकोलन. ओके, हा सिंगल कोटमध्ये तुम्हाला लिहावा लागेल. कॉनकॅट का करायचं आहे? कारण की कोणताही डेटा आपल्याला प्रिंट करण्याआधी कॉनकॅट करावा लागतो. कारण की आपल्याला जर सेमिकोलन्स वगैरेमध्ये यूज करायचे असतील तर आपण कॉनकॅटमध्ये त्याला बळानं टाकलेलं
आहे, म्हणून मी आउटपुट फक्त सेट केलेलं आहे, अजून प्रिंट केलेलं नाही आहे. नाव आपण आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करून घेऊया. आय इज इक्वल टू आय प्लस 1. ओके, हे कुठंपर्यंत आपल्याला न्यायचं आहे? अंटिल आयची व्हॅल्यू जोपर्यंत 10 होत नाही आहे तोपर्यंत हे जे दिलेलं आहे रिपीट. ओके, अंटिल 10 होत नाही आहे तोपर्यंत हा सगळा टास्क रिपीट होत जाणार आहे. पहिल्यांदा आय प्रिंट केला जाणार आहे, पुन्हा 1ने वाढवला जाणार आहे, पुन्हा तो प्रिंट केला जाणार आहे. बट ज्यावेळी तो 10पर्यंत येईल त्यावेळी ते लूप एक्झिट केलं जाणार आहे. ओके, नाव इथे आपल्याला सांगावं लागेल ज्यावेळी आय 10 होईल, just check a spell of until 10 होईल त्यावेळी एंड रिपीट. ओके, रिपीट थांबव आणि त्यानंतर जे काय आपण सेट केलेलं आहे आउटपुट ते प्रिंट कर. दॅट्स इट. अगदी सिंपल प्रोग्राम लिहिलेला आहे. यानंतर आपण इंट $, डिलिमिटर चेंज करूया. ओके, डिलिमिटर एंड करूया. सिंपल प्रोग्राम आहे. आय आपण डिक्लेअर केलेला आहे 1, आउटपुट व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे, varchar डेटा टाईप दिलेला आहे. पहिल्यांदा आउटपुट आपण ब्लँक सेट करून घेतलं, एक प्रोसिजर रिपीट करून घेतली ज्यामध्ये आउटपुट आपण सेट करून घेतल्यानंतर कॉन्कॅट करून घेतलं होतं. आयची व्हॅल्यू प्रिंट कर, सेमिकोलन देत चल. हे कधीपर्यंत? अंटिल आय इज इक्वल टू 10 होत नाही आहे तोपर्यंत. ज्यावेळी 10 होईल त्यानंतर रिपीट प्रोसिजर थांबव आणि आपला आउटपुट प्रिंट कर. त्यानंतर प्रोग्राम एंड केलेला आहे आणि डिलिमिटर आपण थांबवलेला आहे. नाव एंटर. समथिंग मिस्टेक हिअर. बघूया काय मिस्टेक आहे आपली. क्युरीज तुम्हाला येत असतील किंवा एरर येत असतील तर तुम्हाला हा प्रोग्राम पुन्हा लिहिण्याची गरज आहे. यावेळी तुम्ही सिंपल एक गोष्ट करू शकता. तुम्ही तुमच्या कमांड लाईनवर वरच्या बाजूला तुमचा हेडिंग बार आहे हा, याच्यावर राईट क्लिक करा, एडिटमध्ये जा आणि मार्कवर क्लिक करा. मार्क आणि जो काय तुम्ही प्रोग्राम लिहिलेला आहे हा सर्व प्रोग्राम कॉपी करून घ्या. हा सगळा प्रोग्राम मार्क करा. त्यानंतर पुन्हा राईट क्लिक करा, एंडमध्ये या आणि कॉपी म्हणा. ओके, कॉपी. बाहेर या, एक नोटपॅडची फाईल ओपन करा, नोटपॅड, आणि यामध्ये तुमचा जो काय प्रोग्राम आहे तो पेस्ट करा. ओके, सिंपल. यामध्ये जो काय डेटा आहे हा काढून टाका. ओके, या गोष्टी तुम्हाला इरेज कराव्या लागतील. ओके, आणि सो ह्या प्रोग्राममध्ये आपण इथे सेमिकोलन द्यायला नको आहे, कारण की इथं अंटिल आपण आय इज इक्वल टू 10 लिहिलेलं आहे. इथे सेमिकोलन आपला नको आहे, आपण इथं सेमिकोलन दिलेला आहे. सो हा सेमिकोलन इथून आपण रिमूव्ह करूया आणि यानंतर आहे असा प्रोग्राम तुम्हाला कॉपी करावा लागेल. ही स्टेज खूप महत्त्वाची आहे. जर एखाद्या ठिकाणी तुम्ही डिलिमिटर डायरेक्टली लिहिला प्रोग्राम मायस्क्यूएलमध्ये आणि त्या ठिकाणी जर एरर आली तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी यावेळी आपण हा टास्क करताना जी एरर आली दॅट्स द गुड, कारण की त्याने तुम्हाला समजलं की कशाप्रकारे एरर जर एखादी आली तर कशाप्रकारे तो टास्क कॉपी करायचा आहे, नोटपॅडमध्ये आणून पेस्ट करायचा आहे आणि इथे तुमची ती एरर काढल्यानंतर पुन्हा इथून हा सर्व टास्क इथून कॉपी करायचा आहे. पुन्हा मायस्क्यूएलला या तुम्ही, इथून मायस्क्यूएल ओपन करूया, एंटर, यूज कॉलेज, आणि या ठिकाणी टायटल बारवर राईट क्लिक करा. हे मी विंडोज 7 मायस्क्यूएल 5 व्हर्जन वापरतो आहे, त्यामुळे मला टायटल बारवर राईट क्लिक करून एडिटमध्ये जाऊन कॉपी पेस्ट करावं लागतं.
जर तुम्ही विंडोज 10 वगैरे वापरत असाल तर डायरेक्टली ते कॉपी पेस्ट Ctrl+C किंवा Ctrl+V होऊन जाईल. या ठिकाणी एडिटमध्ये येऊन मी पेस्ट करतो. ओके, सो इथं मी एडिटमध्ये येऊन पेस्ट केलेला आहे. नाव एंटर. या ठिकाणी पाहू शकता तोच प्रोग्राम आहे आपला, फक्त आपण अंटिलच्या पुढचा i = 10 नंतरचा सेमिकोलन काढलेला आहे. नाव आपण डिलिमिटर चेंज करूया. सेमिकोलनला आपण ॲडजस्ट करूया. एंटर. डिलिमिटर चेंज होत नसेल तर /G वापर करा. एंटर द्या. ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही इथं डायरेक्टली तुमचा प्रोग्राम आता रन करू शकताय. सो प्रोग्राम रन करण्यासाठी कॉल रिपीट डेमो फाय. ओके, कॉल रिपीट डेमो फाय या नावाचं स्टोअर प्रोसिजर आपण रन करून घेतलेली आहे. नाव एंटर. पुन्हा आपण /G यूज करून घेऊया. या ठिकाणी पाहू शकता तुमचा जो काय प्रोग्राम आहे तो इथे सक्सेसिव्हली रन झालेला आहे. जर तुम्हाला पुन्हा ह्या प्रोग्राममध्ये काही चेंज करायचं असेल तर तुम्ही ह्या प्रोग्राममध्ये पुन्हा चेंज करून इथे कॉपी पेस्ट करू शकता. बट त्यावेळी तुम्हाला ह्या स्टोअर प्रोसिजरचं नाव चेंज करणं गरजेचं आहे. हे नाव चेंज करणं का गरजेचं आहे? कारण की या स्टोअर प्रोसिजर इथं ऑलरेडी तयार झालेली आहे. ओके, यामध्ये काही चेंज केला तर ह्या स्टोअर प्रोसिजरमध्ये तुम्हाला चेंज करून पुन्हा प्रोग्राम रन करणं गरजेचं आहे. ओके, सो दॅट्स अवर प्रोग्राम. बेस्ट झालं. एरर आल्यामुळे तुम्हाला समजलं की कशाप्रकारे एरर सॉल्व करताना स्टोअर प्रोसिजरची प्रोग्राम कॉपी पेस्ट करून घेऊन त्यावर टास्क करावा लागतो. ओके, आय होप तुम्हाला हाही प्रोग्राम व्यवस्थित समजला असेल. या व्हिडिओमध्ये थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन पुन्हा येऊया. थँक्यू सो मच.